नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण नैनाचं कारस्थान हे कलाने समोर आणलेलं आहे. कलाने आता सर्वांच्या समोर ही गोष्ट आणलेली आहे की नैनाने हे सगळं स्वतःहून केलेलं होतं. माझी त्यामुळं कसलीही साथ नव्हती. मी तिला कोणत्याही प्रकारची मदत केलेली नाही किंवा हे जे काही कारस्थान तिनं केलेलं आहे, खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक केलेलं आहे, त्यामध्ये माझा कसलाही हात नाही. तर हे प्रूव्ह करण्यासाठी, स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी कलाला 2 दिवसांची मुदत दिलेली होती आणि त्या 2 दिवसांमध्ये कलाने स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे आणि तेही खूपच जबरदस्त अशा पद्धतीने. त्यामध्ये कलाला अद्वैतची साथ लावलेली आहे आणि त्यानंतर आबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे खूपच जबरदस्त असा आहे. कारण चांदेकरांची मोठी सून या हक्काने कला नैनाची हकलपट्टी करणार आहे, तर आबा चांदेकरांच्या घरचे सर्व अधिकार कलाकडे देणार आहेत. कारण प्रत्येक वेळेस कलावर आरोप केले जातात आणि कलाला दोषी ठरवलं जातं. ही गोष्ट आबांनाही खूपच वाईट वाटत आहे. कारण कला ही चांगली मुलगी आहे, तरीही तिच्या बाबतीत हे सगळं होत असतं म्हणून आबांना वाईट वाटलेलं असतं. कारण आबांना ह्या गोष्टीची जाणीव असते की आबांना कळत असतं की यामध्ये कलाचा काहीच दोष नाही, परंतु हे सगळं नैना करत आहे आणि तरीही हे सगळं कलाला सहन करावं लागतंय. त्यामुळं आबांनाही वाईट वाटलेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे आबांनीही त्या सर्व गोष्टींसाठी कलाची माफी मागितलेली असते. पण सरोजचा माज काही कमी झालेला नसतो. सरोजचं एकच म्हणणं असतं की ह्या खरेंच्या मुली चांगल्या नाहीत, असंच सरोज आरोप करत असते. तर आता कला हे सगळं कसं खोडून काढते आणि आबांनी तिच्यावर दिलेला अधिकार, तिच्याकडे दिलेला हक्क, या सर्व गोष्टी कशा पद्धतीनं घडतात ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर अद्वैत आणि कला दोघंही आता त्या डॉक्टर सौरभचं घर शोधत गेलेले असतात. डॉक्टर सौरभच्या घरापर्यंत ते पोहोचलेले असतात, परंतु डॉक्टर सौरभच्या घराला तिथे गेल्यावर पाहतात तर तिथे कुलूप असतं. तेव्हा मात्र या दोघांनाही धक्का बसतो. आता काय करायचं? कारण ही खूप मोठी गोष्ट आहे. कलाला तर प्रश्न पडलाय, अगदी काही तास हातामध्ये शिल्लक आहेत आणि या सगळ्यामध्ये आता डॉक्टर सौरभ जर गायब झालेला असेल तर काय करणार? हा खूप मोठा प्रश्न कलाच्या समोर असतो. पण त्याहीपेक्षा अद्वैतची चिडचिड वाढलेली असते. अद्वैत म्हणत असतो, आपण इथे का आलेलो आहोत? तेव्हा कला काहीच बोलत नसते. कला म्हणत असते, अरे तो डॉक्टर सौरभ आहे ना, त्याला भेटायला आलं. तेव्हा अद्वैत म्हणतो, म्हणजे त्या दिवशी तू त्या डॉक्टर सौरभला भेटलेली तोच ना तो? तेव्हा कला म्हणते की हो. आणि मग अद्वैतला धक्का बसतो. अद्वैत चिडचिड करायला लागतो. अद्वैत म्हणू लागतो की म्हणजे तू त्या दिवशीही मला फसवलेलं आहेस, तू माझ्यापासून ही गोष्ट लपवून ठेवलेली होती, मला सांगितलं नव्हतं, असं म्हणत अद्वैतची चिडचिड वाढलेली असते आणि तो रागराग करू लागलेला असतो. तेवढ्यातच कला म्हणते की चांदेकर बास, आणि कला म्हणते की थांब, आणि गाडीतून ते निघालेले असतात. तेवढ्यातच कलाला तिथून तो जाताना दिसतो सौरभ. कला गाडीतून उतरते, त्याच्या मागं धावू लागते आणि मग तो सौरभ एका रिक्षात बसतो आणि रिक्षात बसून तिथून निघून चाललेला असतो. कला पण त्याच्या पाठीमागे दुसरी रिक्षा पकडते आणि त्याच्या मागे धावू लागते. आणि त्याचबरोबर त्या रिक्षावाल्या दादांना कलाने सांगितलेलं असतं की हा जो आहे ना, हा रिक्षाला गेलाय ना, त्याला रिक्षा आडवी घालायची आणि तिथं रिक्षा थांबवायची. तोपर्यंत अद्वैतही समोरून आलेला असतो. कारण अद्वैतनं पाहिलेलं असतं की कलाने हे सगळं का केलेलं आहे हे अद्वैतच्याही लक्षात आलेलं असतं. आणि मग अद्वैत समोरून येतो. कलाने त्या डॉक्टर सौरभची गचंडी पकडलेली असते. अद्वैत तिथून समोरून आलेला असतो आणि त्याने त्याला पकडलेलं असतं. इकडे घरी आता अद्वैत आणि कला दोघंही त्या डॉक्टर सौरभला घेऊन येतात. घरातले सगळे तिथं गोळा झालेले असतात. कारण कलाला दिलेली मुदत संपत आलेली असते. रोहिणी राहुलने तर पूर्ण तयारी केलेली असते की कलाला धक्के मारत घराबाहेर काढायचं. त्यांना नैनाला घराबाहेर काढण्यापेक्षा कलाला घराबाहेर काढण्यात खूपच इंटरेस्ट असतो. कारण कलाही त्यांना जी प्रॉपर्टी लुबाडायची आहे त्याच्यामध्ये येते. कलाही ज्युनियर सरोज आहे असं त्यांना वाटत असतं. कला आपल्याला कधीच आपला हक्क मिळू देणार नाही असं त्यांना वाटत असतं. त्यामुळं त्या दोघींनी ते ठरवलेलं असतं. या सर्व गोष्टी घडत असतात. त्याचबरोबर कला इकडे अद्वैत आणि कला डॉक्टर सौरभला घेऊन आलेले असतात. घरातील सगळे गोळा झालेले असतात आणि त्याचबरोबर तिथे सगळ्यांच्या समोर कला सांगते की आता मी पुरावा देत आहे. तुम्ही सगळ्यांनी माझ्यावरती आरोप केलेले होते की मी हे केलेलं आहे, किंवा नैनाताईने जेव्हा तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की या सगळ्याला मी जबाबदार आहे, मी हे सगळं केलेलं आहे, किंवा हे खोटं प्रेग्नन्सीचं नाटक करण्यामागे
खरा मास्टर माइंड मी आहे हे नैनाताईने तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं होतं आणि तुम्ही सगळ्यांनीही तिच्यावर विश्वास ठेवला. मग आता मला 2 दिवसांची मुदत मिळालेली होती. त्या 2 दिवसांच्या मुदतीमध्ये मी स्वतःला प्रूव्ह करायचं होतं आणि ते मी स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे, करत आहे असं कला सांगत असते. कला म्हणत असते की हीच ती व्यक्ती आहे ज्या व्यक्तीने इथे नैनाताई प्रेग्नंट असल्याचे रिपोर्ट्स दिले होते. कारण नैनाताईचीच अशी इच्छा होती की जाऊन विचारायचं आहे तर तिथेच जाऊन विचारायचं, दुसऱ्या कोणत्या डॉक्टरकडे आपण जायचं नाही असं नैनाताईचं म्हणणं होतं. आणि प्रत्येक वेळेस डॉक्टर सौरभकडेच जायचं असं नैनाताई म्हणायची. असं कला सगळ्यांना सांगू लागते. कलाचं असं म्हणणं असतं की आपण प्रत्येक वेळेस नैनाताईला समजवण्याचा प्रयत्न केला, आपण प्रत्येक वेळेस नैनाताईला सांगत गेलो की आपण दुसऱ्या डॉक्टरांना दाखवूया, पण नैनाताई कधीच ऐकत नव्हती. मला आणि रजनी मॅडमना प्रत्येक वेळेस नैनाताईच्या वागण्यावर संशय यायचा. आम्ही प्रत्येक वेळेस तिला ते बोलूनही दाखवत होतो. एकदा तर नैनाताईने पेनकिलर मागवल्या होत्या, तेव्हाच मी तिला जाब विचारला होता. पण तरीही आज नैनाताईने माझ्या विरोधात जे काही बोललेली आहे ती गोष्ट तुम्ही सगळ्यांनी ॲक्सेप्ट केली. नैनाताईला कधी पुरावा मागितला जात नाही, पण मला स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी प्रत्येक वेळेस पुरावे द्यावे लागतात. पण एक गोष्ट आज मी प्रूव्ह करणार आहे की या सगळ्यामागे मी नाही. कारण मी ठरवलेलं आहे की नैनाताई जरी माझी बहीण असली तरी आज मी शांत राहणार नाही. प्रत्येक वेळेस मी तिला पाठीशी घालत आलेले आहे, पण आज नाही. आज माझ्या अस्तित्वाचा, माझ्यावर टाकलेल्या विश्वासाचा प्रश्न आहे. जर तुम्ही सगळ्यांनी तिच्या एका शब्दामुळे मला खोटं ठरवलं असेल तर मी नैनाताईला पाठीशी घालणार नाही असं कला स्पष्टपणे बोलत असते. आणि मग त्यानंतर डॉक्टर सौरभला घेऊन तिथे अद्वैत आत येतो आणि डॉक्टर सौरभला पाहून रोहिणी, राहुल आणि नैना या तिघांच्या पायाखालची जमीन सरकते. रजनी लगेच म्हणू लागते, हां हेच ना ते नैनाचे डॉक्टर होते, ते घरी यायचे ना आपल्या, असं रजनी सांगत असते. आणि त्याचबरोबर नैना म्हणत असते, सौरभ तू इथे काय करतोयस, तू कशाला आलायस, तुला मी सांगितलं होतं ना तुझं लायसन पण जप्त होऊ शकतं, तुला भीती वाटत नाही का रे. सौरभला असं नैना विचारत असते. तेव्हा कला म्हणत असते की नैनाताई बाद झाली नाटकं, सगळ्यांना स्वतःच्या तालावर नाचवण्याचं बंद कर. कारण तुझं जे काय चाललेलं आहे ना ते आम्हाला सगळ्यांना कळलेलं आहे. तू जे काय करत आहे ना ते आता सगळ्यांच्या समोर येणार आहे असं कला नैनाला सांगत असते. परंतु नैनाचा कांगावा करणं काही थांबत नसतं. नैना अगदी बोंबा मारायला सुरुवात करतच असते. तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही, कारण तुम्ही सगळ्यांनी मला दोषी ठरवलेला आहे असं नैना म्हणत असते. परंतु कला म्हणत असते की जरा शांत हो. प्रत्येक वेळेस मोठमोठ्याने ओरडून बोललं म्हणजे तूच खरी आहे असं होत नाही असं कला स्पष्टपणे नैनाला सांगत असते. तेव्हा नैना म्हणत असते म्हणजे. तेव्हा कला सर्वांच्या समोर तिथे रजनी, त्याचबरोबर रोहिणी, आबा, सरोज सगळे असतात. सर्वांच्या समोर तिथे डॉक्टर सौरभला विचारते की सौरभ मला खरं सांग की हे जे नैना प्रेग्नंट आहे हे रिपोर्ट तू आम्हाला दिले होते ते कशा पद्धतीनं दिले होते, म्हणजे तुम्ही का ठरवलं होतं, बरं यामागे माझा काही हात आहे का. तेव्हा डॉक्टर सौरभ सांगतो की नैनाचं खोट्या प्रेग्नन्सीचं म्हणजे प्रेग्नंट असल्याचं जे कारस्थान आहे ते स्वतःचं एकटीच आहे, त्यामध्ये तिनं मला सामील करून घेतलेलं होतं. या सगळ्या प्रकरणाशी कलाचा काहीही संबंध नाही असं सौरभने स्वतःहून सगळ्यांच्या समोर सांगितल्यानंतर नैनाच्या मात्र शिट्ट्या वाजतात. आणि त्याहीपेक्षा जास्त वाईट वाटलेलं असतं ते म्हणजे रोहिणी आणि राहुल यांना. कारण त्यांना तर आता कलाला बाहेर काढायचं होतं, पण कलाने तर स्वतःला आता प्रूव्ह केलं की ती खोटी नाही, ह्या सगळ्या कारस्थानामागे नैना आहे, तर कलाला घराबाहेर काढण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळं आता इकडे रोहिणी आणि राहुलच्याही शिट्ट्या वाजलेल्या असतात. नैनाला तर कळायचं बंद झालेलं असतं. नैना म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही असं नैना ठरवत असते. पण त्याहीपेक्षा कला, आबा म्हणत असतात की सुनबाई खरंच मानलं तुम्हाला, आज तुम्ही जे करून दाखवलेलं आहे ना ते खूपच जबरदस्त असं आहे. कारण काहीही झालं तरीही तुम्ही आज सगळ्यांच्या समोर दाखवून दिलेलं आहे की खरंच कला तू या घरची सून शोभतेस. सरोजच्या पाठोपाठ तुझा नंबर लागतो, तू हे घर चांगल्या पद्धतीनं सांभाळू शकतेस असं आबा बोलत असतात. त्याच वेळी कला म्हणत असते की आबा मला ना फक्त तुम्ही सगळ्यांनी माझ्यावरती जो विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नव्हता. कारण काहीही झालं तरी माझ्यासाठी तो विश्वास महत्त्वाचा होता. कारण प्रत्येक वेळेस मला प्रूव्ह करावं लागतं. चांदेकरांच्या घरात जरी मी राहत असले तरी कुणी काहीही केलेलं असलं तरी ते प्रूव्ह मात्र मलाच करावं लागतं. प्रत्येक वेळेस मला सिद्ध करावं लागतं. आबा या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आला आहे. आणि आज तर अद्वैतवर पण आरोप झाले होते. अद्वैतने माझी साथ दिली होती
आणि अद्वैतलाही बोलण्यात आलं होतं, जर मी खोटी ठरली तर अद्वैत आणि त्याच्या आईचं नातं तुटणार होतं. ही गोष्ट मला नको होती, कारण मला माहिती आहे की अद्वैतसाठी त्याची आई म्हणजे काय आहे ते. काहीही झालं तरी त्याच्या आईला मी त्याच्यापासून कधीच वेगळं होऊ देणार नाही. तेव्हा मात्र सरोज पाहतच राहते, पण त्याहीपेक्षा अद्वैतला मात्र खूप मोठा धक्का असतो. कारण ही खरे, हिच्याशी माझी आई कितीही वाईट वागत असली तरीही ही प्रत्येक वेळेस चांगलंच वागत असते, प्रत्येक वेळेस चांगलंच बोलत असते. हे अद्वैतच्या लक्षात आलेलं असतं. कला मात्र स्पष्टपणे तिथं सर्वांना सांगत असते की माझ्याकडून ज्या चुका झालेल्या आहेत त्या मी मान्य करते, पण प्रत्येक वेळेस जर माझ्यावर असे आरोप होत असतील तर मी कधीच ते मान्य करणार नाही. पण आज मी सगळ्यांच्या समोर सांगत आहे की चांदेकरांच्या इब्रतीला, विश्वासाला तडा जाईल असं मी कधीच वागणार नाही. आणि चांदेकर, तू माझ्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास मी नेहमीच जिंकत राहील आणि त्याच्या झळा तुला कधीच मिळू देणार नाही, असं कला बोलत असते. आणि कलाचं हे बोलणं चालू असतं तेव्हा सरोजच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. रोहिणी आणि राहुल भडकलेले असतात, कारण आता काही करून कलाने तर स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे, पण जर कलाने स्वतःला प्रूव्ह केलं तर पुढे एक गोष्ट होणार असते, ती म्हणजे आता नयनाची हकलपट्टी. तेव्हा अद्वैत कलाला म्हणत असतो की मी त्याच दिवशी सांगितलेलं होतं, या मुलीने एकदा सोडून 10 वेळा आपल्या घराला फसवलेलं आहे. आत्ता तर सगळ्यांच्या भावना तिच्याशी जोडलेल्या होत्या आणि तिनं आपल्या सगळ्यांना फसवलेलं आहे. तर खरे तूच आता तिला शिक्षा देऊ शकते, असं अद्वैत कलाला बोललेला असतो. आणि कला पण म्हणते की हो 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 चांदेकर, चांदेकरांच्या घरची मोठी सून या नात्याने मी या हक्काने आत्ता नैनाला या घराच्या बाहेर जायला सांगत आहे. नैना मात्र म्हणत असते की मी या घराच्या बाहेर जाणार नाही, माझं काही चुकलेलंच नाही आहे. तर मला राहुलशी लग्न करायचं होतं, ऐनवेळी लग्नामध्ये हिने अद्वैतशी लग्न केलं, मग मला चांदेकरांची सून व्हायचं होतं. तेव्हा राहुलचं माझ्यावरती खूप प्रेम होतं, म्हणून मी राहुलचं ऐकून निघून पण गेले होते. परंतु आता राहुलशी लग्न करण्यासाठी मी काय करणार, कारण राहुलने ऐनवेळी जेव्हा अद्वैत आणि कला यांचं लग्न झालं तेव्हा राहुलने माझ्याशी बोलणं बंद केलं, माझे फोन उचलणं बंद केलं. त्यामुळं मला हा निर्णय घ्यावा लागला, असं इकडे राहुल सगळ्यांच्या समोर राहुलच्या बाबत नैना सगळ्यांच्या समोर सांगत असते. तेव्हा कला म्हणत असते की हे बघ नैनाताई, कसं आहे माहिती आहे का, तू आत्तापर्यंत काहीही सांगितलंस तरी आता आम्ही कोणी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही, कारण त्या गोष्टींचा आणि तू पूर्ण चांदेकरांना फसवण्याचा काहीही संबंध नाही. आत्ता तू हे सगळं पांघरून घालण्याचा प्रयत्न करत आहे. हे सगळं जे काही बोलत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, कारण आता तुला दिसायला लागलेलं आहे की तुला या घरातून बाहेर जावं लागणार आहे आणि ही गोष्ट तुला नको आहे, म्हणूनच तू अशा पद्धतीनं बोलत आहे, वागत आहे, असं कला सांगत असते. आणि कलाला मात्र खूप राग आलेला असतो. नैनाचं वागणं तिला अजिबात पटलेलं नसतं. ऑलरेडी राहुलने तर नैनाच्या बॅग भरलेल्या असतात. त्या नैनाच्या बॅग आता गेस्ट रूमच्या बाहेर असतात, तिथून उचलून राहुलने खाली आणलेल्या असतात, कारण राहुलला असं वाटत असतं एकदाचं ही बॅग तरी माझ्या आयुष्यातनं जाऊ दे, पुढचं पुढं बघता येईल. आणि मग अद्वैत सांगतो की आत्ताच्या आत्ता खरे हिला घराच्या बाहेर काढ, आत्ताच्या आत्ता, कारण आत्तापर्यंत आम्हाला आमच्याशी फसवणूक केली ही गोष्ट ठीक होती, पण तिने तुलाही त्याच्यामध्ये अडकवलं आणि तुझ्याशीही गद्दारी केलेली आहे, ही गोष्ट मला पटत नाही, असं अद्वैतचं म्हणणं असतं. आणि अद्वैत कलाला सांगत आहे की तू आत्ताच्या आत्ता तिला घराबाहेर काढ. मी तिला घराबाहेर काढलं असतं, पण माझ्या आईने माझ्यावर संस्कार केलेले आहेत, त्यामुळं परस्त्रीपासून लांब राहायचं हे मी ठरवत असतो. आणि जर तिला त्या गोष्टीची जाणीव असते तर हे झालंच नसतं, परंतु खरे तू तिला घराच्या बाहेर काढ. मी तुला सांगत आहे की तू चांदेकरांची सून आहे, या हक्काने आत्ताच्या आत्ता तिला घराबाहेर काढायचं आहे. अद्वैतने हे सांगितल्यानंतर कला तर पाहतच राहते. नैना मात्र रडकुंडी निघालेली असते, मी जाणार नाही, मी जाणार नाही, असं म्हणत ती कांगावा करत असते आणि कलाचा हात झिडकारून लावते, कलाला ढकलून लावते. कलाला तिने ढकलून लावलेलं असतं आणि त्याचबरोबर कलाकडे ती रागाने पाहत असते. तेव्हा मात्र आता इकडे सगळ्यांना धक्का बसलेला असतो. मग रोहिणी आणि राहुल पुढे येतात आणि ते दोघंजण तिचं सामान घराच्या बाहेर फेकून देतात आणि तिला फरफटत घेऊन जातात आणि सांगतात की आत्ताच्या आत्ता घराबाहेर व्हायचं आहे. आत्तापर्यंत आमची जेवढी फसवणूक झालेली आहे तेवढी बाद झाली. सरोज ही तिथं आलेली असते आणि सरोज ही नैनाला घराच्या बाहेर धक्के मारत काढत असते. तिला म्हणत असते की बाद झालं, निघायचं आता, कारण आत्तापर्यंत तुझ्या खूप गोष्टी आम्ही सहन केलेल्या आहेत. जेव्हापासून तू लग्न होऊन या घरात आलेली आहे तेव्हापासून तुला कुठल्याच गोष्टी करायच्या नाहीत, तुला कुठलीच कामं करायची नाहीत. तुला फक्त आणि फक्त खायचं आहे आणि आराम करायचा आहे, या व्यतिरिक्त तुला दुसरं काहीही करायचं नाही.
असं सरोज बोलत असते. कारण घरातल्या कुठल्या कामामध्ये तुला इंटरेस्ट नाही, तुला काहीच करायचं नसतं, तुला फक्त आणि फक्त शांत बसून आराम करायचा असतो, ऐशारामात जीवन जगायचं असतं, हे आमच्या सगळ्यांच्याच लक्षात आलेलं आहे, असं सरोज बोलत असते. आणि त्याचबरोबर सरोजने आता नैनाला बाहेर हकललेलं असतं आणि दरवाजा बंद केलेला असतो. त्याचवेळी आबा म्हणत असतात की कला, आबांच्या लगेच कला नमस्कार करते आणि आबांना म्हणू लागते की आबा, खरंच माझ्यावर अविश्वास दाखवला या गोष्टीचं वाईट वाटलं. कारण नैनाताई लहानपणापासून असंच करत आलेली आहे. ती प्रत्येक वेळेस माझ्या बाबतीतच असं करते, असं कला आबांना सांगायला सुरुवात करते. आबांना सांगत असते की आबा, नैनाताईने प्रत्येक वेळेस चुका केलेल्या आहेत. आज मला वाईट वाटत आहे की तिचा संसार तुटत आहे, परंतु या सगळ्याला जबाबदार ती स्वतः आहे. कारण तिने जे काही केलेलं आहे त्या सगळ्याची फळं तर तिला मिळणारच आहेत. कारण तिनेच आपल्या सर्वांना फसवलेलं आहे, चांदेकरांना फसवलेलं आहे, आपल्याशी ती चुकीचं वागलेली आहे. हे सगळं कला बोलत असते. तेव्हा राहुल आणि रोहिणी इकडं खुश झालेले असतात. ते म्हणत असतात एक तर बॅद आता घराच्या बाहेर गेलेला आहे, आता पुढच्या गोष्टी आपण बघूया, मग ही प्रॉपर्टी हे सगळं कसं मिळवायचं ते पुढे आपण बघूया, असं रोहिणी आणि राहुल म्हणत असतात. त्याचवेळी आबा म्हणतात की सुनबाई इकडे ये. आणि आबा घराच्या चाव्या आणि एक चांदीचं नाणं म्हणजे एक सोन्याचं नाणं असं हे सगळं कलाच्या हातात देतात आणि म्हणतात की तू चांदेकरांची थोरली सून या हक्काने या चाव्या सांभाळण्याचा अधिकार आता मी तुला देत आहे. तेव्हा मात्र सगळ्यांनाच या गोष्टीचा धक्का बसलेला असतो. कारण आबांनी जो निर्णय घेतलेला असतो तो खूपच जबरदस्त असा असतो. कला म्हणत असते की अहो आबा, ह्याची काही गरज नाही आहे माझ्याकडे, मला नको आहे ते. परंतु आबा ऐकायला तयार नसतात. आबा ऐकाय म्हणत असतात की तू या घरची सून आहेस ना, या हक्काने मी तुझ्यावर ही जबाबदारी देत आहे आणि ही जबाबदारी तू चांगल्या पद्धतीनं सांभाळशील याची मला खात्री आहे. तेव्हा अद्वैत पण तिच्याकडे पाहत असतो. तेव्हा कलाला अद्वैत म्हणत असतो की काही हरकत नाही आहे, आबांनी एवढं प्रेमाने दिलेलं आहे ना, तर ते घेतलं पाहिजे. आता इकडे सौरभ आणि नैना दोघंही बाहेर असतात. सौरभला नैना म्हणत असते की काय गरज होती तू ते सगळं तिला सांगायची, हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. तू जर नैना त्या कलाला सांगितलं नसतंस तर आज मी या घरातून बाहेर पडले नसते, एवढं लक्षात ठेव. काही झालं तरी तुझ्यामुळे ह्या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत, असं म्हणत नैना बाहेर सौरभला ओरडत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सौरभ आता घराच्या बाहेर निघून गेलेला आहे. नैना अजूनही बाहेर आहे, तिच्याकडे ऑप्शन नाही आता कुठं जाऊ, कारण आई तर घरी घेणार नाही हे तिला चांगलंच माहिती आहे. तर आबांनी कलाकडे आता चांदेकरांची मोठी सून या हक्काने घराची जबाबदारी दिलेली आहे. आणि आबा त्याचबरोबर घरातील सर्वजण खुश झालेले असतात. पण इकडे सरोज आणि रोहिणी यांना मात्र खूप राग आलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.